साऊंड हा जो टॉपिक आहे याच्या सगळ्या ज्या मूलभूत संकल्पना आहे हा संपूर्ण टॉपिक आपण इथे अभ्यासला. आता या टॉपिकवर आधारित काही आपल्याला फिजिक्समध्ये प्रॉब्लेम्स विचारले जातात, काही उदाहरणं विचारले जातात. तर अशा सर्व प्रकारचे उदाहरणं आपण इथे बघूया. त्यातलं जे पहिलं उदाहरण आपण इथे बघतो आहोत ते आहे विजेच्या लखलखाटानंतर 6 सेकंदाने तुम्हाला मेघगर्जना ऐकू आली. ज्यावेळेस वीज चमकली तर वीज चमकताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्रकाश चमकताना दिसतो. का दिसतो? कारण स्पीड ऑफ लाईट ही जास्त आहे. प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा काय असतो? जास्त असतो. आता मग अगोदर आपल्याला काय दिसतं? वीज चमकताना दिसते. पण चमकल्यानंतर मात्र काही सेकंदानंतर काय होतं? आपल्याला त्या विजेच्या कडकडाटाचा आवाज येतो. म्हणजे अगोदर वीज चमकते, नंतर ध्वनी येतो. परंतु तो जो डिले आहे, तो जो वेळ लागला, तुम्ही नेमक्या कोणत्या ठिकाणी किती अंतरावर उभे आहात हे सुद्धा डिपेंड करतं. तुमचं अंतर जास्त असेल तर तुम्हाला ते ऐकू येण्यासाठी काय होईल? निश्चितच जास्त कालावधी लागेल. बघा, मग 6 सेकंदाने तुम्हाला ती ऐकू आली तर तुमच्यापासून किती अंतरावर वीज चमकली असेल? बघा, बरेचदा आपण शेतामध्ये किंवा घरी इकडे तिकडे बघतो की वीज चमकते. जर आपण ते कॅल्क्युलेट केलं की अरे गड्या वीज चमकली, परंतु लगेच आपण जर बघितले 2, 4 किंवा 5 किंवा 6 सेकंद लागले, तुम्ही ते डिस्टन्स तिथे फाइंड आउट करू शकता. मग आता हे जर आपल्याला अंतर इथे फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला अगोदर त्यांनी दिलंय काय ते आपण बघूया. गिवन डेटा ज्याला आपण म्हणतो, ज्या गिवन व्हॅल्यूज आहेत त्या आधी बघूया. आता आपल्याला इकडे टी जो दिला तो दिला त्यांनी 6 सेकंद, 6 सेकंदाचा कालावधी दिला. आता मग हा 6 सेकंदाचा कालावधी आहे आणि आपल्याला माहिती आहे की जर चाल जी आहे, चाल म्हणजे ज्याला आपण स्पीड म्हणतो, स्पीड इज इक्वल टू, कायम लक्षात असू द्या, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे अंतर डिस्टन्स अपॉन काल म्हणजेच काय? टाइम. आणि जसा हा टाइम आहे, आता इथे आपण काय करूया? स्पीड घेऊया. चाल जी आहे ध्वनीची हवेतील चाल घेऊया. सपोज ती आहे 46 मीटर पर सेकंद. 346 ध्वनीची हवेतील चाल. एक सामान्यपणे 346 एक 25 डिग्री तापमानाला. आता ही झाली चाल. मग आता आपल्याकडे सूत्र आहे चाल बरोबर अंतर भागिले काल किंवा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आणि आपल्याला काय काढायचं आहे? किती अंतरावर, म्हणजे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे जर आपण असं लिहिलं अंतर बरोबर, अंतर जर घेतलं तर या दोघांचा काय होईल? गुणाकार होईल. म्हणजेच काय? चाल गुणिले काल. मग आता चाल किती आहे? 346 गुणिले त्याला काल किती आहे? 6. थोडक्यात 346 मल्टिप्लाय बाय 6 केल्यानंतर जे काही आन्सर मिळेल तेवढ्या मीटर अंतर त्या वीज चमकली ते ठिकाण आणि आपलं या दोघांमधलं ते निरीक्षक आणि ती वीज चमकली ते ठिकाण, या दोघांतलं अंतर असेल. आपण इकडे मल्टिप्लाय करूया. 6 7 36 6 हातचे आले 3 साइन चौक 24 आणि इथे 3 27 7 हातचे आले 2 साइन त्रिक 18 आणि हे 2 20. म्हणजे 2076 जे अंतर असेल निरीक्षक आणि ज्या ठिकाणी वीज चमकली ते अंतर असेल 2076 मीटर. तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त इथे टाइम माहिती होता, सेकंद किती सेकंद लागले, म्हणजे निरीक्षक ते वीज चमकली ते ठिकाण आपण अशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. दुसऱ्या क्रमांकाचं उदाहरण इथे आपण बघूया, जे साऊंड या पार्टवर, साऊंड या चॅप्टरवर आधारित आहे. एक माणूस तोफेमधून बाहेर पडणारा धूर पाहतो. तोफ जी आहे त्यातून बाहेर पडणारा त्याला धूर दिसतो. त्यानंतर 1.5 सेकंदाने त्याला तोफेचा आवाज ऐकू येतो. म्हणजे सर्वात अगोदर त्याला धूर दिसतो आणि त्याच्या 1.5 सेकंदाने त्याला आवाज ऐकू येतो. तोफ त्याच्यापासून 510 मीटर अंतरावर आहे. तर अशा कंडिशन मध्ये ध्वनीचा आपल्याला हवेतील वेग काढायचा आहे. आता जो गिवन डेटा आहे तो अगोदर आपण इथे घेऊया.
गिवन, त्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे, t इज इक्वल टू 1.5 सेकंद, काल जो आहे टाइम दिलेला आहे 1.5 सेकंद. त्यानंतर आपल्याला इथे डिस्टन्स माहिती, म्हणजे आपण इथे वेग काढायचा आहे म्हणून त्याला आपण काय घेऊया, विस्थापन घेऊया. ते आहे 510 मीटर. का बरं विस्थापन घेतलं, अंतर लिहिलं तरी चालतं, पण ज्यावेळेस आपल्याला चाल विचारली असती, स्पीड विचारलेला असेल, तर त्यावेळेस आपण काय घेतो, अंतर. आणि वेग विचारलेला आहे, कारण वेगाच्या सूत्रामध्ये वेगाचं सूत्र म्हणजेच काय आहे, काय की विस्थापन भागिले काल. आता आपण जर सूत्र बघितलं, वेग किंवा ज्याला आपण व्हेलॉसिटी म्हणतो, वेग बरोबर विस्थापन, एस अक्षराने दर्शवाने काल. बघा आता आपल्याला वेग काढायचा आहे आणि 510 मीटर हे काय झालं, डिस्टन्स झालं, आणि टाइम काय झाला, हे मीटर मध्ये असेल, आणि टाइम झाला 1.5 सेकंद. बघा असे एक सिंपल कॅल्क्युलेशन आपल्याला इथे मिळालं. आता आपण त्याला सॉल्व्ह करूया. म्हणजे या 1.5 ने काय करायचं, आपल्याला या 510 ला डिवाइड करायचं. आता पॉइंट मध्ये आहे, आपण काय करू इथे की हा पॉइंट जर आपल्याला काढायचा असेल तर काय करावं लागतं, इथे आपण एक वर 0 देऊन टाकू. म्हणजे आता ते किती झाले, 5100 झाले, आणि हे किती झाले, 15 झाले. मग आता बघा 15 × 15, 15 ने 51 ला भाग देऊया. 15 त्रिक 45, ते 5 आणि हा 1 6 झाले, 15 चौक 60, म्हणजेच काय झालं, उत्तर मिळालं आपल्याला 340 मीटर पर सेकंद. म्हणजे ध्वनीचा ज्या ठिकाणी तोफ डागल्या गेली, तर त्या ठिकाणी ध्वनीचा हवेतील वेग किती आहे, 340 मीटर पर सेकंद. बघा तिसऱ्या क्रमांकाचं उदाहरण इथे आपण बघतो आहोत. 345 मीटर पर सेकंद वेग असणाऱ्या ध्वनी तरंगाची तरंग लांबी इथे 3 सेंटीमीटर दिली आहे. वेग पण दिला आणि तरंग लांबी सुद्धा दिली. तर ध्वनी तरंगाची काय काढायची, आपल्याला वारंवारता काढायची, म्हणजे फ्रिक्वेन्सी काढायची आहे. तर या उदाहरणामध्ये बघा दिलंय काय त्यांनी आपल्याला, आणि आपल्याला काय काय काढायचं आहे अगोदर ते समजून घेऊया. मग जो गिवन डेटा आहे, गिवन जे व्हॅल्यूज आहे त्या अगोदर घेऊया. इथे आपल्याला वेग देण्यात आला, तो वेग आहे 345 मीटर पर सेकंद. तरंग लांबी आहे, त्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो. ती देण्यात आली 3 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायचंय, वारंवारता काढायची आहे. थोडक्यात आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. आपल्याला माहिती आहे की जी वेव्हलेंथ आहे आपण ती अशी लॅम्डाने दर्शवतो, आणि जी फ्रिक्वेन्सी आहे, वारंवारता आहे, ती अशी दर्शवतो. तर या उदाहरणामध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. तर इथे वेग आपल्याला मीटर पर सेकंदामध्ये आहे, तरंग लांबी मात्र सेंटीमीटर मध्ये दिली. तर मग ही सेंटीमीटर मध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की 100 सेंटीमीटर म्हणजे काय होत असतो, मीटर. आपण याला मीटर मध्ये कन्वर्ट करूया. याला आपण 100 ने डिवाइड करू शकतो, परंतु तसं न करता फिजिक्स मध्ये ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो, सोडवत असतो, याला आपण काय करू, इथे या सेंटीमीटरला 3 × 10⁻²² मीटर असं देखील लिहू शकतो. म्हणजे 10⁻⁻² असं लिहिलं, याचा अर्थ काय झालं की एकावर जेवढी पॉवर असेल, सपोज मी जर इथं असं लिहिलं की हा 10⁻⁴, याचा अर्थ काय झाला, एकावर तो एकच शून्य झाला. जर सपोज मी इथं असं 2 लिहितो, याचा अर्थ काय झाला, 100 झाले. मी सपोज असं लिहितोय, याचा अर्थ काय झाला, 1000 झाले. म्हणजे नंबर्स ऑफ पॉवर इज इक्वल टू नंबर्स ऑफ झिरो. ते एकावर तेवढे काय झाले, 0. आणि जर पॉवर पॉझिटिव्ह असेल तर अंशाला गुणायचं असतं, आणि जर पॉवर ही निगेटिव्ह असेल तर काय असतं, ते डिनॉमिनेटर मध्ये असतं. म्हणजे छेदामध्ये भागिले तेवढ्याने त्याला आपल्याला भागायचं असतं. मग आपण तसं न करता इथे काय घेतलं, 3 × 10⁻² मीटर. त्याला आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलं.
आता बघा, आपल्याला माहिती आहे की जे वेगाचं सूत्र आहे ते अगोदर आपण इथे घेऊया की वेग बरोबर विस्थापन भागिले काल, हे त्याचं आपलं मूळ सूत्र आहे, विस्थापन भागिले काल. परंतु आता इथे आपल्याला हा जो वेग आहे हा ध्वनीचा वेग आहे, म्हणून याचं मॉडिफिकेशन आहे सिंपल. हे जे मूळ सूत्र आहे त्याला थोडंसं मॉडिफाय केलं इथे. हा ध्वनीचा वेग आहे. आता इथं विस्थापन आपल्याला काय घ्यावं लागेल, जे 3 सेंटीमीटर म्हणजे ज्याला आपण मीटर मध्ये केलं ते कसं राहील, ते त्याला आपण म्हणूया तरंग लांबी. आणि त्याच पद्धतीने जशी ही तरंग लांबी आहे इकडे खाली असेल तरंग लांबी, ज्याला आपण तरंग काल म्हणतो. बघा, आता याला जर आणखी सोडवलं आपण तर काय होतं, जे तरंग काल आहे म्हणजेच तरंग लांबी जी आहे, आपल्याला माहिती आहे की टी आपण बघितलं होतं त्याचा फॉर्म्युला बघा की टी इज इक्वल टू 1/ν, वारंवारता, असं सूत्र आपण बघितलं होतं. मग आपण इथे असं लिहू शकतो, जे तरंग काल आहे की 1/, वारंवारता. म्हणजे बघा, तरंग लांबी भागिले 1/, वारंवारता. काय केलं आपण, मूळ सूत्र होतं वेग बरोबर विस्थापन भागिले काल, परंतु आपण ध्वनीच्या संदर्भात घेतलं ध्वनीचा वेग, ते आहे तरंग लांबी. विस्थापन झालं म्हणजे तरंग लांबी आहे, आणि तरंग कालावधीचं सूत्र आहे टी इज इक्वल टू टाइम पिरियड ऑफ वेव्ह. आपण बघितलं होतं ध्वनीच्या त्या कन्सेप्ट मध्ये की 1/ν म्हणजेच काय, वारंवारता. आणि आपण ते जे न्यू आहे अशा पद्धतीने ते बघितलं, त्यालाच आपण वारंवारता देखील म्हणतो. ते आपण काय केलं, असं घेतलं. आता याला जर थोडं सिम्प्लिफाय केलं तर बघा आणखी कशा पद्धतीने आपल्याला ते सोडवता येईल. याला जर इथेच घेतो मी असं पुढे, याला हा एवढा जर पार्ट सोडवला आपण, म्हणजे तरंग लांबी जशाला तशी, आणि काय होईल, हे 1/, वारंवारता, तर वारंवारता वर जाईल आणि खाली एक लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडत नाही. म्हणजे बघा, म्हणजे आता आपल्याला सूत्र काय मिळालं इथे की वेग बरोबर, बघा जर ध्वनीमध्ये साऊंड या टॉपिक मध्ये जर वेग आपल्याला विचारलेला असेल तर कायम लक्षात असू द्या, तरंग लांबी गुणिले वारंवारता, हे सूत्र आपलं काय झालं इथे तयार झालं. म्हणजे सूत्र हा फॉर्म्युला आपण इथे डिराईव्ह केला. इथून पुढे जे उदाहरणं असतील साऊंडवर आपले, आपण काय करत जाऊ, सरळ स्ट्रेट फॉरवर्ड हा फॉर्म्युला यूज करत जाऊ. हे त्याचं काय होतं एक्सप्लेनेशन. हा मूळ फॉर्म्युला होता हा वेग बरोबर विस्थापन भागिले काल, परंतु विस्थापन वेगाच्या संदर्भात काय घ्यावं लागलं, वेव्हलेंथ अपॉन टाइम पिरियड. आणि वेव्हलेंथ म्हणजेच तरंग लांबी, तरंग लांबी जशाला तशी घेतली अपॉन टी इज इक्वल टू 1/ν, आणि तेच म्हणजेच काय 1/, वारंवारता. आणि याला आपण काय केलं, सोडवलं. हा जो फ्रॅक्शन आहे मल्टिप्लाय ज्यावेळेस करतो आपण, तर हा काय होतो, त्याचं रिव्हर्स घ्यावं लागतं, त्याचं व्यस्त घ्यावं लागतं. म्हणजेच हे सूत्र कसं मिळालं आपल्याला की वेग बरोबर तरंग लांबी गुणिले वारंवारता. आणि आपल्याला काय काढायचं इथे, वारंवारता काढायची. आता आपण काय करू, किमती टाकून देऊ. आता आपल्याला इथे वेग माहिती आहे, वेग आहे 345, 345 बरोबर तरंग लांबी माहिती आहे आपल्याला 3 × 10⁻²⁴ मीटर, आणि इंटू ती वारंवारता. तर आपल्याला वारंवारता काढायची, म्हणजे हा फॅक्टर काय होईल, याला डिनॉमिनेटर मध्ये जाईल, म्हणजे भागिले याला हे होईल. म्हणजे जर आपण असं इकडे घेतलं तर काय होईल, ते 345 डिवायडेड बाय 3 × 10⁻² मीटर. थोडक्यात आता या 3 ने काय करू आपण, या 345 ला अगोदर डिवाइड करू. बघा म्हणजे कसं होईल, हे 3 × 3, बघा 3 × 3, त्यानंतर परत इथे सुद्धा 3 × 3, त्यानंतर इथे एक उरला 3 × 5 = 15, म्हणजे किती उत्तर मिळालं, 115. आता 115 ला हे भागिले मध्ये काय आहे 10⁻² आहे, पण याला जर आपल्याला वर अंशामध्ये न्यायचं असेल तर याला काय करावं लागेल, हे पॉझिटिव्ह होतील, म्हणजे सरळ काय 10⁻², म्हणजेच 115 गुणिले 10⁻², म्हणजेच काय
115 वर 2 झिरो म्हणजे 11,500 हर्ट्झ. कारण वारंवारतेचं युनिट काय आहे, एसआय युनिट काय आहे, हर्ट्झ. 11,500 हर्ट्झ एवढी काय असेल त्या ध्वनी तरंगाची ती फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता. आता एक लक्षात घ्या, अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आयोगाने आपल्याला हे देखील विचारलेलं आहे की तुम्हाला काय करायचंय, वेग दिलेला असेल आणि तरंग लांबी दिलेली असेल आणि वारंवारता तर काढायचीच आहे, परंतु पुढे हे सुद्धा विचारलं की तो जो ध्वनी आहे मानवाला ऐकण्याजोगा किंवा ऐकू येण्याजोगा आहे का, म्हणजे ऑडिबल तो साऊंड आहे का. आणि आपल्याला माहित आहे की जो ऑडिबल साऊंड आहे किंवा श्राव्य ध्वनी ज्याला आपण म्हणतो की जो मानवी कान त्याला ऐकू शकतो तो किती आहे, 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या दरम्यान. आता 11,500 हर्ट्झ आहे म्हणजे निश्चितच या रेंज मध्ये आहे आणि ह्युमन बिईंगचा इयर आहे, मानवी कान अशा प्रकारचा ध्वनी किंवा अशा प्रकारच्या ध्वनी तरंगाची वारंवारता स्पष्टपणे ऐकू शकतो. बघा, साऊंड टॉपिक म्हटल्यानंतर सर्वात महत्वाचा भाग आहे तो म्हणजेच काय, ह्युमन इयर, मानवी कान. कारण की ऐकण्याची संवेदना म्हणजेच काय, साऊंड. जो अवयव आपल्या ह्युमन बॉडीमध्ये आहे की ज्याने हा साऊंड आपल्या ब्रेनला रिकग्नाइज होतो तो म्हणजे कुठला, आणि तो रिकग्नाइज झाल्यानंतर जे काही स्पीच दिल्या जातं म्हणजे बोलल्या जातं, परंतु त्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका काय आहे, कानाची. ह्युमन एअर इथे आपण एक्सप्लेन करतोय. एमपीएससी आपल्याला अधूनमधून यावर प्रश्न विचारते की कानाची रचना किंवा त्या कानामध्ये असणाऱ्या ज्या काही अस्थी आहे, सॉफ्ट बोन आहे. आता मानवी कान आहे, विशेषतः आपण याला बघा अशा 3 भागामध्ये डिवाइड करू शकतो. जसं 1 नंबरला आहे बाह्य कर्ण, त्याला आपण एक्सटर्नल पिन्ना म्हणतो, म्हणजे दोन्ही बाजूला ही जी आउटर ग्रोथ आहे दोन्ही बाजूला. आता ऍक्च्युली हा इयर पिन्ना जो आहे दिस इज द वेस्टिजियल बोन ऑफ द बॉडी, म्हणजे आज जरी कापला आपण हा जो एक्सटर्नल पार्ट आहे तर फरक पडत नाही का, कारण ती एक्सटर्नल ग्रोथ आहे. आणि हे जे बोन आहे ज्याला आपण म्हणतो कास्ती, सॉफ्ट बोन, म्हणजे हार्ड बोन असतं जे आपले मजबूत हाडं आहे, हाताची पायाची मजबूत हाडं आहे, बोनी स्ट्रक्चर आहे. परंतु कानाचं, नाकाचं हाड किंवा घशामध्ये जे हाड आहे हे कुठल्या प्रकारचे हाडं आहेत, हे सॉफ्ट बोन आहे, एक्सटर्नल पिन्ना. मग हा बाह्य कर्ण. नंबर 2, कानाला आपण अशा डिवाइड करू शकतो मध्य कर्ण, आणि जे इंटरनल स्ट्रक्चर आहे नंबर 3 आहे आंतरकर्ण. म्हणजे मानवी कान अशा 3 मुख्य भागामध्ये डिवाइड झाला. हा बाह्य कर्ण ज्यामध्ये हा कानाचा भाग आहे दोन्ही बाजूला, एक्सटर्नल पिन्ना. ही जी पोकळी दिसते मध्ये, आपण ज्यावेळेस बऱ्याचदा कान ज्यावेळेस दुखतो किंवा मळ वगैरे असतो, थोडस असं काडी वगैरे काहीतरी इयरबड्स घालून, तो जो असा पोकळ नळीसारखा भाग आहे तो पार्ट आहे पडद्यापर्यंत. म्हणजे या नळीपासून, पोकळीपासून तर त्या कानाच्या पडद्यापर्यंतचा भाग काय झाला, मध्य कर्ण. एक्सटर्नल पिन्ना झाला हा मिडल इयर ज्याला आपण म्हणूया, आणि हा इनर किंवा इंटरनल इयर ज्याला आपण म्हणूया. परंतु पडद्यापासून पुढे आतमध्ये सगळा जो कॉम्प्लिकेटेड थोडंसं स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला ते काय झालं, इंटरनल इयर. तर आता 3 भागामध्ये आपण याला डिवाइड केलं. आता आपण जर थोडंसं, हा जो भाग आहे याचं काय काम आहे की ध्वनी जो आहे, साऊंड काय करणे, गोळा करणे. जो एक्सटर्नल पिन्ना आहे दोन्ही बाजूला दिसत आहे, ध्वनी गोळा करणे आणि त्या नळी वाटे काय करणे, आतमध्ये सोडणे. मग आता आतमध्ये सोडल्यानंतर काय होतं, जसा हा ध्वनी जातो आणि या पडद्यावर जाऊन आदळतो, मग पडद्यावर आदळल्यानंतर काय होईल, तो पडदा काय होतो, आतल्या बाजूस ढकलल्या जातो. बघा, मग आतल्या बाजूस ढकलल्या गेल्यामुळे काय होतं, जेवढी ध्वनीची तीव्रता जास्त असेल, उच्चता ही जास्त असेल, त्या पद्धतीने हा पडदा काय करत असतो. बरेचदा आपण ते साऊंड बघतो बघा, डीजेचे साऊंड असतात किंवा असे स्पीकर असतात, तर त्याला सुद्धा एक पडदा असतो आपल्या कानासारखाच. आणि जसजसं तो साऊंड मध्ये ते म्युझिक असते म्हणजे बास, ट्रेबल वगैरे, ते जसजसे ऍडजस्ट होत असतात तो पडदा काय होत असतो, मागे पुढे सरकत असतो आणि मग तो साऊंड प्रोड्यूस होतो. सेम त्याच पद्धतीने हा पडदा आत ढकलला गेला तर बघा इथे छोटीशी एक ऍडजस्टमेंट आहे, अरेंजमेंट आपल्याला बघायला मिळते. त्या पडद्याला लागून आतल्या बाजूस 3 प्रकारची हाडं आहेत. म्हणजे जर आपण बाहेरून आतमध्ये शिरतोय तर 3 प्रकारचे हाडं आहे, मॅलियस,
त्याला इंग्रजीमध्ये मॅलियस म्हणतात, मराठीमध्ये त्याला असंच मॅलियसच म्हणतात. मॅलियस त्याच हाडाला चिटकून दुसरं एक हाड आहे इनकस, सॉफ्ट बोन, त्याला आपण कास्ती म्हणूया. मॅलियस, इनकस अँड स्टेप्स ही त्याला आपण म्हणूया कानातील काय झाली ही अस्ती. हे 1 नंबरचं हाड, हे 2 नंबरचं हाड. आयोगाचा हा फेवरेट पार्ट आहे की कानामध्ये बाहेरून आतमध्ये शिरताना हाडांचा काय करा, क्रम लावा. मॅलियस, इनकस अँड स्टेप्स, म्हणजे अगोदर मॅलियस आहे, त्यानंतर इनकस आहे, सर्वात छोटं हाड. असं जर प्रश्न विचारला की मानवी शरीरामध्ये सर्वात लहान हाड कोणतं आहे, तर ते आहे स्टेप्स. आता हे तिन्ही जे हाडं आहे, आपण जर इथे थोडंसं नीट असं मायन्यूटली लक्ष दिलं तर लक्षात येईल आपल्याला की हे जे मॅलियस वालं हाड दिसतं, एक प्रकारे याची रचना आहे हॅमर शेप, हातोड्यासारखी रचना आहे. याला हॅमर बोन देखील म्हटलं जातं. हातोड्यासारखी रचना आहे, जसं आपण हातोडा असतो ना त्या पद्धतीचे तसं स्ट्रक्चर दिसतं, म्हणून याला हॅमर, मॅलियस हॅमर देखील म्हटलं जातं. त्याच्या पुढचं त्याला चिटकून जे हाड आहे ते आहे बघा इनकस. याची जी रचना आहे ती आहे एनव्हिल, म्हणजे जे आपल्याकडे जे लोहार असतात, म्हणजे लोखंडाला घाव घालणारे जे लोक असतात, त्यांच्याकडे बघा लोखंडी सळ्या किंवा लोखंडी पट्ट्या जर ठोकण्यासाठी खाली काय असते, आयरन असते. म्हणजे असं वरून तो फ्लॅट पोर्शन असतो आणि खालून निमळता असतो, त्याच्यावर ते घाव झेलतात. त्या टाईपचा जो शेप आहे, आयरनी सारखा शेप आहे, त्याला म्हटलेलं आहे एनव्हिल, इनकस. आणि जो तिसरं आतलं एकदम छोटा हाड, मानवी कानातलं अगदी छोटा हाड आहे, ते आहे इनकस. त्याचा आकार आहे, ज्यावेळेस आपण घोड्यावर बसतो पहा, आणि घोड्यावर बसल्यानंतर पडू नये म्हणून त्याच्याकडे अशी एक कडी राहते, त्या कडीमध्ये पाय घातलेले असतात आपण. अशी गोल कडी असते यू शेप अशा प्रकारची, त्याच्यामध्ये पाय घातले असतात जेणेकरून किंवा चढताना सुद्धा आपण त्याच्यावर पाय देऊन वर चढतो. मग ती कडी सारखी किंवा त्याला रिकीब म्हणतात, ती कडी सारखी जी रचना आहे त्याला म्हणायचं ते जे हाड आहे स्टेप्स, किंवा त्याला स्टिरप म्हणतात. मग हे 3 हाडं आहेत. साऊंड प्रोड्यूस झाला ज्या तीव्रतेने या तिन्ही हाडांमध्ये हालचाल झाली, आणि ह्या इथे मधला जो सेंट्रल पार्ट आहे या कानामध्ये तो आहे कॉक्लिया, किंवा ज्याला कर्णावत म्हणतो आपण. मग आता हा कॉक्लिया काय करतो, तो जो साऊंड आहे, तो ध्वनी जो आहे तो कशामध्ये कन्व्हर्ट करायचा. बघा ध्वनी आला आपल्या कानावर, या 3 हाडांमार्फत कर्णावर्त मध्ये, कॉक्लिया मध्ये तो कन्व्हर्ट करायचा विद्युत लहरीमध्ये, इलेक्ट्रिक वेव्स मध्ये तो जनरेट करायचा, कन्व्हर्ट करायचा. कारण मग ब्रेनला ते जे विद्युत करंट किंवा जे सिग्नल आहेत ते कशाद्वारे पाठवायचे, वेस्टिब्युलर नर्व द्वारे ते मेंदूला पाठवायचे. की सपोज मी असं म्हटलो की हा पेन आहे, हा पेन हा जो ध्वनी आहे तो ब्रेनला कसा कळल, तो इलेक्ट्रिक सिग्नल मध्येच त्याला रिकॉग्नाइज होईल. जरी आपण त्याला पेन म्हटलं तर तो ब्रेन कसा रिकॉग्नाइज करणार, जर मराठीमध्ये म्हटलं तर तो तसाच घेईल, इंग्लिशमध्ये, उर्दूमध्ये, ज्या लँग्वेजमध्ये त्याला समजेल, रिकॉग्नाइज होईल त्या लँग्वेजमध्ये मग आपण त्याला काय करतो, अंडरस्टँड करतो. आणि मग पुढे तो चेता या अशा वेस्टिब्युलर नर्वद्वारे तो ब्रेनला जातो, आणि मग ब्रेन ते ओळखतो की अरे गड्या हा अमुक अमुक शब्द आहे किंवा अमुक अमुक व्यक्तीचं नाव आहे. तर अशा पद्धतीने ही रचना आहे. तर परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी इथे एक आणखी महत्वाचा हा आहे टिम्पॅनिक मेम्ब्रेन, किंवा ज्याला आपण कानाचा पडदा म्हणतो. बघा हा खूप सेन्सिटिव्ह आहे, कांद्याच्या पातळ पापुद्र्यासारखा हा पडदा असतो. बऱ्याचदा लोकांना ही सवय असते की कान कोरत कोरत या पडद्याला असे डॅमेज होत चालतात, आणि मग जर हा पडदा एकदा डॅमेज झाला तर ऐकण्याची जी काही तीव्रता आहे, ध्वनीची जी तीव्रता आहे ती कमी प्रमाणात पुढे जाईल. मग अशा व्यक्तींना कायमचा बहिरेपणा येऊ शकतो, किंवा त्याला ऐकू देखील येत नाही प्रॉपरली. मग आर्टिफिशियली काय करतात, ही सुद्धा एक टेक्नॉलॉजी इथे डेव्हलप झाली की जसं मानेजवळ किंवा शरीराच्या बॉडीचं पार्टचा एखादी स्किन त्या काढून तिला वाळवत घालून तिला पातळ करून त्याचा पडदा बनवून तो पडदा देखील ऑपरेशनद्वारे या ठिकाणी टाकला जातो. तर परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी या कानातल्या ज्या अस्थी आहे मॅलियस, इनकस आणि स्टेप्स, आणि कानातलं सर्वात लहान जर हाड कुठला असेल तर ते आहे स्टेप्स. या तिघांचा आकार सुद्धा महत्वाचा आहे.
हातोड्याच्या आकाराचं मॅलियस, बाहेरून आतमध्ये जाताना क्रम आणि आतून बाहेर येताना क्रम एमपीएससीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. इनकस ऐरणीचा आकार. स्टेप सी आहे रिकीब किंवा घोड्यावर चढताना जी यू आकाराची जी कडी असते ती. तर अशा पद्धतीने आपण ही रचना बघितली ह्युमन इयर.